नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी या ठिकाणी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज आपला विषय आहे की ॲफिडेविट आपण जेव्हा बनवतो त्यावेळेस ॲफिडेविट बनवण्यासाठी आपल्याला एक ग्रीन पेपरवर त्या ठिकाणी काही मॅटर लिहून द्यावं लागते आणि तेच मॅटर काय लिहायचे आणि ते कसे लिहायचे ते याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। कारण जेव्हा आपण ॲफिडेविट करतो त्यावेळेस आपल्याला हे मॅटर ग्रीन पेपरवर लिहून त्या ठिकाणी जोडावे लागते आणि जर आपण जोडले नाही तर आपला ॲफिडेविट होत नाही। तर ॲफिडेविट करण्यासाठी सर्वात आधी हे मॅटर असणे आपल्याला आवश्यक असते। तर त्यासाठी जे तहसील किंवा विविधाबाहेर जे काही एजंट बसलेले असतात ते आपल्याकडून या मॅटरचे लिहिण्यासाठी 50-100 जे काही चार्जेस आहे हे त्यांचे घेत असतात आणि ॲफिडेविट करण्यासाठी आपल्याला विविध केंद्रामध्ये किंवा CSC सेंटरमध्ये आपल्याला वेगळे आणखी चार्जेस जे काही ठरले आहे ते द्यावे लागते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच ग्रीन पेपरवर लिहिले जाणारे मॅटर हे तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगणार आहे की आपण ॲफिडेविटला लागणारे जसे ॲफिडेविट आपण राशन कार्डसाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी ग्रीन पेपरवर जे आपल्याला मॅटर त्या ठिकाणी लिहून द्यावं लागते, जे शपथपत्र त्या ठिकाणी सादर करावं लागते, तर ते शपथपत्र याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ते कसे लिहायचे। तर चला पाहूया की मॅटर काय असणार आहे या ठिकाणी। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे असते। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा। तर चला पाहूया आता की आपण कशा पद्धतीने ॲफिडेविटसाठी हिरव्या कागदावर मॅटर कसे लिहावे। मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या समोर एक हिरवा कागद या ठिकाणी दिसत आहे, तर तो हाच ग्रीन पेपर आहे ज्याच्यावर आपण ॲफिडेविट करण्याच्या आधी सर्व मॅटर या ठिकाणी लिहिला जातो की आपण जे काही शपथपत्र करतो त्या शपथपत्रावरचा विषय, शपथपत्र करणारा आणि त्या शपथपत्र जो करणारा त्याची सही, सर्व गोष्टी याच हिरव्या पेपरवर केल्या जाते। आणि त्यासोबतच तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी कोर्ट फी म्हणजे 10 रुपयाच्या 2 तिकिटा देखील या ठिकाणी लावलेल्या आहे। तर अशा पद्धतीने आपण ॲफिडेविट करताना हा ग्रीन पेपरवर हा मॅटर लिहिणे अत्यंत आवश्यक असते। त्याच्याशिवाय आपण ॲफिडेविट आपलं केलं जात नाही। तर हाच मॅटर आज मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे। हा फक्त व्हिडिओ नसून हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे की बरेच लोक वेगवेगळ्या कारणासाठी ॲफिडेविट करतात, पण त्यांना अशा काही समस्यांना फेस करावं लागते की हा पेपर लिहिण्यासाठी देखील त्यांना एजंटला काही पैसे या ठिकाणी द्यावे लागते। तर हाच मी माझा आजपर्यंतचा असलेला अनुभव या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करत आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये कधीही कुठल्याही कामासाठी, म्हणजे जसं तुम्हाला राशन कार्ड बनवायचं असेल, जसं तुम्हाला एखादी गॅप सर्टिफिकेट काढायचं असेल शैक्षणिक कामासाठी, किंवा तुम्हाला कुठलंही काम असेल ज्या ठिकाणी हिरवा पेपर म्हणजे ग्रीन पेपर त्या ठिकाणी लागणार आहे, किंवा तुम्हाला स्टॅम्प पेपर लागणार आहे, तर त्यावर जो लिहिला जाणारा मुद्दा, हा फॉर्मॅट या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार आहे। हा अत्यंत आवश्यक आणि अत्यंत उपयोगी असा हा या ठिकाणी ॲफिडेविटचं काम सर्वांनाच पडतं। ॲफिडेविट म्हणजे ज्याला आपण शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र असे म्हणतो। तर चला आता मी त्याचा तुम्हाला मुद्दा कसा काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला आता दाखवतो। तर हा मी एक ॲफिडेविट बनवले होते, त्याचाच हे एक फॉर्मॅट आहे। तर मी तुम्हाला आता यावर लिहिलेले सर्व मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे। तर चला पाहूया। तर आता तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी जो फॉर्मॅट लागणार आहे ॲफिडेविट करण्यासाठी, जो ग्रीन पेपरवर मी तुम्हाला आता सांगितलेला जो फॉर्मॅट आहे तो हाच फॉर्मॅट आहे। तर पहा, या ठिकाणी वरती मी टिप मध्ये लिहिलेलं आहे की कागद हा फक्त या ठिकाणी हिरवा असावा, पांढरा वापरू नये, पांढरा नसावा, हिरवा वापराचा आहे। तर पहा,
या ठिकाणी आपल्याला फॉर्मॅट मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो का माननीय तालुका दंड अधिकारी साहेब, तुमचं जे काही गाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी गाव लिहायचं आहे. त्यानंतर पहा इथे शपथपत्र असं वरती हेडिंग द्यायचं आहे. त्यानंतर शपथपत्र करणारा, आता शपथपत्र करणारा याच्यामध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे पूर्ण नाव लिहायचे आहे. त्यानंतर त्याखाली तुमचा पत्ता देखील लिहायचा आहे. त्यानंतर तुमचा जो कुठला विषय असेल तर तो विषय या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. जसं आता मी एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी विषय घेतो की मला नवीन राशन कार्ड काढायचे होते आणि महाराष्ट्रामध्ये माझे कुठेही राशन कार्ड नव्हते, तर मी माझा जो विषय होता तो विषय मी या ठिकाणी लिहिले की मला नवीन राशन कार्ड काढायचे आहे आणि माझे महाराष्ट्रात कुठेही राशन कार्ड मध्ये नाव नाही, तर असा माझा विषय होता. पुढील मुद्दा वाचून दाखवतो. मी सत्य सांगतो की मी, त्यानंतर तुम्हाला त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे गाव टाकायचं आहे. येथील रहिवासी असून माझे नावे महाराष्ट्रात राज्यात कुठेही राशन कार्ड नाही मला, तर या ठिकाणी मी राशन कार्ड हा मुद्दा घेतलेला आहे. तुम्ही तुमचा जो कुठला मुद्दा असेल, विषय असेल, तो तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. मला शैक्षणिक कामास किंवा इतर कामास राशन कार्डची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे माझ्या कुटुंबात, आता तुम्हाला कुटुंबात जेवढे काही व्यक्ती असतील त्या व्यक्ती, माझ्या कुटुंबात एकूण सदस्य असून त्याचे विवरण खालील प्रमाणे आहे. तर आता तुमच्या कुटुंबामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींचे विवरण या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. तर तर पहा या ठिकाणी राशन कार्ड हे महिलेच्या नावाने बनत असल्यामुळे सर्वात आधी पत्नी राहणार आहे, त्यानंतर प्रमुख, त्यानंतर आई वडील. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर गाव, तारीख, त्यानंतर पहा त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमची सही करायची आहे आणि सत्यप्रत याच्यामध्ये लिहायचं आहे की मी दिलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास कलम 199, 219 आणि 382 नुसार शिक्षेस पात्र राहील. तर तुम्हाला मित्र हो, कृपया खोटे ॲफिडेव्हिट करू नका, कारण ॲफिडेव्हिट करणे हे एक देखील, जर आपण खोटे ॲफिडेव्हिट केले तर आपल्याला या ठिकाणी सजा ही फौजदारी खटला आपल्यावर दाखल होऊ शकतो. तर त्यानंतर इथे तुम्हाला खालती कोर्ट फी जी 10 रुपयाची एक तिकीट आहे, तर अशा 2 तिकीट या ठिकाणी लावायच्या आहे किंवा तुम्ही 20 रुपयाची एकच देखील या ठिकाणी लावू शकता. त्यानंतर तुम्हाला खालती सही करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा ग्रीन पेपर रेडी करून घ्यायचा आहे. तर त्यावर सर्व मुद्दा लिहून त्यानंतर त्याला कोर्ट फी ही 20 रुपयाची लावायची आहे आणि त्यानंतर हा कागद एकतर आपण आपल्या तहसीलमध्ये जे विविध केंद्र असते तिथे जाऊन ॲफिडेव्हिट करायचे आहे, किंवा मग जर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये कुठेही जे आपले सरकारचे सेवा केंद्र असते त्या ठिकाणी जाऊन देखील आपण ॲफिडेव्हिट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हा ग्रीन पेपर स्वतः तयार करून घ्या आणि त्यानंतर जी आपली गरज आहे त्या गरजेसाठी ॲफिडेव्हिट करून घ्या. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की लिहा. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असतो ज्यामुळे तुम्हाला काही माहिती मिळते आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे. धन्यवाद मित्र हो. तर आपले सरकार सेवा केंद्रावरून ॲफिडेव्हिट आपण आपल्या मोबाईलवरून किंवा आपल्या घरच्या घरून कशा पद्धतीने बनवायचे याचा देखील मी व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे. तर तो व्हिडिओ लवकरच येईल.